हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंचं दादांचं आपल्या आजच्या या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर चला, पाऊस चालू झाला होता. तुमच्याकडं पाऊस चालू झाला का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्हाला तर पाऊस चालू झाला बघा इकडं. तो पण नाही नाव तुम्हाला सांगते, उन्हामध्येच पाऊस पडत होता. तर उन्हामध्ये म्हणजे गावाकडलं म्हणणं असं आहे, उन्हामध्ये पाऊस पडला का त्याला भोंगळा पाऊस असं म्हणतात. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं बघा, पण गावाकडं असंच म्हणतात भोंगळा पाऊस. आणि अचानक पाऊस आल्यामुळे ना सगळ्यांचीच धांदल उडाली होती झाकपाक करायला. तर उन्हाळी वाळण बिळण आम्ही घातलं होतं, ते आमची धांदलच उडाली. आजीने इकडं आम्हाला थोडी मदत केली, थोडंसं सरपण आणून टाकलं झाकपाक करायला पण. आणि आजचा हा पहिलाच पाऊस होता. इतकं भारी मस्त गार वातावरण झालं होतं सगळीकडं. मस्त वाटत होतं पाऊस झाला म्हणल्यावर, आणि आनंद पण झाला होता. शेतकऱ्याचं कसं असतं, वाटच बघून असतो पाऊस कधी पडन, पाऊस कधी पडन. आणि इकडे छकूचं पावसात नाही भिजायचं, शाळा उघडन म्हणून तिला वाटलं उगाच दुखणं बिकणं, त्यापेक्षा ती अशीच मज्जा करीत होती पावसामध्ये. पाऊस चालू झाला, मोकार सगळी धांदल उडाली सगळ्यांची. काकवाचे भिजले ना, भिजली आखी काकवाची. इकडे यांची गडबड चालू झाली, जागा पाका. आनंद झाला, पाऊस चालू झाला. बघ बरं आला का नाही आज, का भारी वाटत आहे का नाही काकवाजी. चिता आला का हो? चांगलं बसलो होतं. पटक्यास डाळ तीन वाहिली बाई टपाटाप. झाकाला कस नेली तुमचं काय होतं, काय होतं बाहेर? शिव कागद घालाय पातीवर टपाटप. चला टाकलं ना. मग पाऊस चालू झाल्यावर खरंच खूप भारी वाटत आहे. मस्त लय मस्त गारगार छान वाटतंय, भिजा वाटत आहे पावसात. मस्त भारी बघा, इतका छान मस्त पाऊस. पायरी वरून घसराया बसलेली. सगळं पावसात फिरून आले मी. तू का नाही गेली फिरायला? हा काय काय घरी बसती अग. तर असं आहे, पाऊस चालू झाला म्हणजे काही लय नाही आला, थोडाच आलाय. मस्त पैकी बसलो होतो गप्पा मारीत काकवाजी ना आम्ही, पण मध्येच पाऊस आला. आणि मग हा टिकली बघ माही पुढे गेली. तर बघा कुठे पप्पा हाय करतात तुम्हाला. तर सगळ्यांना ताईंना दादांना त्यांच्या हाय. आणि आता दुपारचे वाजले, पाऊस आला म्हणून आनंद झाला म्हणून ते हाय करतात. काय तर चला आता दादाला जायचंय कपडे घ्यायला. आणि पाऊस बघा कसा पडतोय. तर छकूच्या भाषेत भोंगळा पाऊस. म्हणायला कस तरी वाटत, पण उन्हामध्ये पाऊस आहे. काय झालं आजे? कोणतं येच होते? नुसती घाईच असते तुमची, नुसती घाई. छकूचे पप्पा आता दाताळानीच करते. हा वरलं होते गायचं करायचं तसंच वडायचं. हा हा एवढा पाऊस झालाय तेव्हा काय आजी आहे की नाही? एवढा पाऊस झालाय का? मग काय वावरात गेल्यावर गरम वाफ उठली आहे ना. लाल लाल कलरची बांगडी डान्स करायला लागली, निघून गेली. कशी गाणं म्हणते आजी. ती काय अडाणी का, ती सगळं माहित आहे.
चल माझ्या सोबत चाल. काय बाई गाणे काही पण निघालं गाणी. तुला येतं का गाणी? बंगाली बाबा बोल. मी तिथं जागरतात बाबा बंगाली बोल असं म्हणायचं. काय म्हणलं असे गाणी रचले बंगाली बाबा आहे ना त्या बाबाला म्हणलं चांगली बंगाली गाणी लावली. कथा लावायची तर आहे ना. हा म्हणलं काता नाही काहीच नाही बंगाली बाबा. बंगाली बाबा आणि आणि बाबरीचा कलर आणि अजून काय काय नाही. देवीचे नाही काहीच नाही. ते असं बलरीच घालून चाल ग सारंग्या बागात ती बलरी नसते का ती तिथं बरीला बरीवड्या बरेच्या बंगाली बाबा, बंगाली बाबा. त्या बलरीत असते ते जागरला म्हणतो ते अशी येडी देऊ. नाही बाबा सरपंच तवा आणायचं वर्ग झाले आणायचं. ही म्हातारी एक गपच नाही बसत बाई ने ते सरपान सरपान. राणी पलीकडची तुमचं बहीण. हा आपली लाकड आणायच्या सरायची आणू ना मग. आता पाऊस आहे ना, थांबा ना आता गाडी घेऊन यायची. आणता येईल. इथं निघत नाही बाईले काटे भरले माझ्या हातामध्ये. बघ हातात काटा भरलाय. किती का मला धुणं धुता येत नव्हतं सकाळी. नको इथं पण बघ इथं किती काटा भरला आहे का बघा. पट्टीची आणायची पट्टीची कोणत्या पट्टीचे? पट्टी लावल्या सराच्या काही ते लाकड बांधून कोणत्या? तिकडं बार पट्टीला नेलो काय सरपंच सगळं. बाई तिथं लय काटे तो किती भरले. काल चपले तू नको आल किती का घुसले. कसे कसे ते 2 वजे बांधले आम्ही आणि 2 वजे आणले. नाही ती दुसरी पण आहे. त्या लय काटे आहेत मरणाचे. हा आणि लिंबाचं होतं ते आणलं. ते दुसरं ते तर आताच पुजलंय सगळं. ते आणलं आम्ही एक वज त्याच. मला काय माहिती. तिच्याकडे लावत ते त्याला वाचावं ते काढ ते बुसक्यात काय होतंय त्याला तवाच वाटत पडते. करांजी आम्ही इथं करांजीचं नाही आणलं फक्त निरगुडीचे काय आहे ना. पण ते काय काय लय निभारे. ते लगेच जाळून टाकायचं वज. पहिल्यांदा घातलं. कारण ब्लॅक पॅन्ट ब्लॅक जीन्स कुठे होते? चला आपलं आवरून झालंय आता. चल पोरा चल झालं का? हा. तुला आणायचंय चल मग. पिशवी दे बरं ती बारकी पिशवी दे ना. माय चप्पल. ही बारकी चला आम्ही निघालो गावात. चलो चलो. बघा पाऊस पडलाय किती छान वाटतंय वातावरण. मस्त भारी सगळी का असं फुल्ल झाले छान वाटतं. आणि बघा 2-4 दिवसामध्ये सगळ्यांनी बघायला आता थोडा थोडा पाऊस जरी झाला तरी बघत होतं. इतकं मस्त वाटतंय. हा तर गावात आलो तर गावात इतकी चिडचिड झाली होती बघा. मोकार राडा झाला म्हणे झालता. पाऊस झाला थोडासा पण मोकार राडा झाला. मग आलो परिधानमध्ये. गर्दी असते. असेल तर भरपूर सगळ्या कपड्यांचा शेल लागला होता. पण आम्हाला फक्त पोरांचे शाळेचे कपडे घ्यायचे होते. तर मग इकडे शाळेचे कपडे घेतले, दादाचे घेतले, छकूचे पण घेतले बघा. तर असा युनिफॉर्म आहे त्यांना कलर. तर कपडे घेऊन झाले. मग आता म्हणलं चला बिल करून घेऊ. तर इकडं आलो बिलिंगला. तर इकडं म्हणजे बरंच असं गिफ्ट होतं त्याच्यावरती. 1000 रुपयापासून गिफ्ट होतं. म्हणजे 1000-2000 त्याच्यानुसार ते गिफ्ट ते देत होते बघा इकडं. तर आम्हाला भेटली बाटली. बघा असं बघू दे. माग जा ना माग जा. तर बघा असं लय नाही ना ते ओढ्याच्या खाली लोळा पडते. अगं ते धुतल्या आकसन बाळा राहू दे काय नाही होत. मग का पारा आपर घेऊन काय उपयोग आहे.
तर असा छकुचा शाळेचा तुझी तब्येत नाही म्हणून ते तसा तुला डागळ होतय. तुझी तब्येत मग खात जा ना तुला काचा काचा मग नाही व्हायची अशी वांगाळवाणी. पॅन्टी उलटा ती किती भारी दिसती बांगुळ्या त्याला एक एक टिप मारू आपण फिटिंग करू. हा तिकडं छोकूला आणला हा शाळेचा ड्रेस. हा ओढणी बघ ना. इकडे त्यांचं काय चाललंय रे पावसामुळे काय सगळ्या तुला. हा आता किती उशीर झालाय. हा याच लगेच फिटिंग जाऊ दे कुठं 50 रुपये नाशिक तिथं मी करते. हा प्लाझो आणि वाटत आहे उलटा असंच राहून दे त्याला नाही टिप मारलं तरी भारी दिसते अगं. हा पिको पण करते पिकोची मशीन जोडलेली पिको करून ठेव. आता ते हे करावं लागल करावं लागते. हा घालायचं हा आता भारी हे आहे ना. ते आता ती सगळं नीट केल्यावर करतात. आणि कपड्यांच्या वरती बॉटल भेटली बा बॉटल दाखव. तुम्ही केवढं असलं पाहिजे असं एवढं ती तवाच्या टायमाला तवा तुला दाखवीन राहू दे. नाही मला बघायचे आता सध्या छोटे हा घाल मग. मला नीट डबे दाखव ना डबे दाखव डबे डबे राहिलं ना तिथं जा. हे बघा घेतले डबे आम्हाला डबे घेतले. हे दादाच आहे यो की इथं माझं ते डायरेक्ट नाही वाटायचं त्याच्यात पप्पा. ओके माझं आहे रेड रेड. जेवणाची डबी का मग ह्यो खोकं न्यायचं का. हे बघ अयो माझं बघा. कुठे घ्यायचं पडीत आण. गप तूच घ्यायला लावलं तू आज दाखवलं हे काही घ्या. मोबाईल ती याच्यात ती जे कंपनी ती बा कुठं नाही खाता येत त्याकडे पोरं बी म्हणते ना याचं. ते सांग का मम्मी हा हे बघ, दाखव ना असं काढायला एक का असं ते याच्यातच राहू दे. अगं ते झालं सगळं पण काढल्यावर डब्यांचे झाकणं बदली होणार. झाकणं डबे खालचे बदली होणार. डब्यांना खाली कस काय गप हे बावळट बघा. मम्मी मी खाली खून करते ना स्केच पेन निघालो हा काहीतरी खून करी. छकूच्या डब्यावर नाव एवढं मोठं टाकू का. मग काय होती तेव्हा. शाळा उघडायच्या टायमाला मुलांना थोडीफार खरेदी केली ना तर मुलांचं मन पण प्रसन्न होतं आणि आनंदीमय होते. शाळेत जायला पण त्यांना उत्सुक वाटते आणि खूप भारी वाटतं बघा. मुलं खुश होऊन जातात त्याच्यासाठी मग त्यांच्यासाठी थोडीशी खरेदी करायलाच पाहिजे. तर मस्तपैकी वाटतं. मग प्लाझोची दाखव मग. तर छोकूची ब्लॅक पॅन्ट प्लाझोची बघून घ्या. काय बघू 4 बोट खालून बरोबर कापायचे बरं का 4 बोट. आणि मग एवढ्या मागाच्या पॅन्टी घ्यायच्या आणि कापून घ्यायच्या. नाही मग ते लांब होते ना ते. हो 4 बोट कापायचे आणि अशी स्टिप येईन ना मग आता शिमटो घेतो पण अशी ना अशी. आता जशी येईन माझ्या मशीनला तशी येईन. अगं बाई तुला काय येड म्हणून म्हणलं तू तिथं ये कर तुला लय होती मग. अरे तिथं 50 रुपये गेले असले आणि तेवढ्या 50 रुपयाचे वडे पाव खाल्ले. कलाकारी वा असं आहे याच. आणि योगी तर मागून तुला माहिती कसं पेन्सिल वारी दे कसं थेट इथपर्यंत हा कुठपर्यंत गुडघ्यापर्यंत. अरे एवढं नाही मग? काही काढशील पण मारीन मी माझ्या पद्धतीने. तुला कोण सांगितलं. तुला पॅन्ट ठेवू का तिथं होय मम्मी, पॅन्ट. हा तर ही प्लाझोची पॅन्ट एक घेतली छकोला. मस्त आहे ना. किती 100 किती भारी उलट ना 199 पर्यंत त्याच्यावर डिस्काउंट पण बसलेले आहे ना. काय माहिती पण भारी मस्त अशाच घ्यायच्या मग घालायला भारी वाटत. नाईट पॅन्ट घेतल्यापेक्षा प्लाझो छान आहे ना. हा 1000 रुपये घे. आमचे सगळे ना सगळे तर चला दक्षिण हा ना. तर चला स्वयंपाक करायचा आता. स्वयंपाक करून घेते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ
लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण भेटू परत अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. कटिंग करायची राहिली.